नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कार्यभूमी जी इच्छात गावी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि. नमस्कार, माझे नाव समृद्धी ज्ञानेश्वर डोंगरे. मी आता 8वीची विद्यार्थी आहे. कित्येक लढाया लढून, कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, त्यांची आहुती वाहून शेवटी आखरीच हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरी पाहिली असेल. अरे स्वातंत्र्याचे मूल्य एवढे मोठे की शब्दात सांगता येणार नाही. आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत की आपण या स्वातंत्र्य भारतात जन्मलो. त्या बाकीच्या अडचणी, त्या पारतंत्र्याच्या बेड्या आपल्या हातात घातल्या गेल्या, त्यामुळे आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत. मित्रांनो, भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं तोंडावर राहिल्यात रक्ताचं सरसायला लागतं आणि आपली मान अभिमानाने उंचावते. जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा आपल्या मनातील, देशातील आणि प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, ती देशभावना, तो आदर्श खरंच पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूब कहा है, किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी जान देते हैं, कि हम अपने जान के दुश्मन को भी जान देते हैं. इसी मोहब्बत की मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है, ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं, भगवान कहते हैं. आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. असं का बरं? कारण आपल्या भारतासारखं समृद्ध, शेती प्रधान, कृषी प्रधान देश त्या काहीतरी नव्हतं हो. म्हणून कदाचित इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा. 1857ला सुरू झालेला संग्राम, स्वातंत्र्य संग्राम अर्थात स्वातंत्र्य यज्ञ शेवटी आखरीच 15 ऑगस्ट 1947 ला शांत झालं. 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहित आहे का, जरी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला असेल तर कुणापासून? आपल्या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. पण जातीभेदांपासून नाही, धर्मभेदांपासून नाही. ते कार्य तर अजूनही चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यासारख्या असंख्य नेत्यांनी खूप प्रयत्न केले, समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले. पण कशासाठी? या भारतात सुराज्य घडण्यासाठी. पण खंत याची वाटते, की आजही ते कार्य पूर्ण दोहाच केले नाही. आजही ती हवी तशी प्रगती, हवा तसा स्वप्नातला भारत दिसत नाही. पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून आपण इमानदारी विसरून गेलोय. या सूर्याला, भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय. पूर्वी पैसा रुपया माहित होतं, पण आता ना काळा पैसा माहित आहे. किती बदल झालाय ना. पण एक गोष्ट आहे की आपलं भारत देश स्वातंत्र्य झालंय, आपल्या हातात आहे, सत्ता आपल्या हातात आहे. मग असं का होतं? 52 सेकंड फक्त राष्ट्रगीत म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त होत नाही, राष्ट्रप्रेमी होत नाही ना. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकून कोणी राष्ट्रभक्त होतं. राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्रवादीच्या भावनेने, राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेने, राष्ट्रभक्त होतं ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने, राष्ट्रभक्त होतं ते कर्तव्यनिष्ठतेने, राष्ट्रभक्त होतं ते इमानदारीने. जरा स्वतःला प्रश्न विचारा की आपण आपल्यामध्ये हे गुण आहे, आणि जर नसेल तर आपण देशभक्त आहोत का? एक ते देशभक्त आहे जे अहोरात्र स्वराज्यावर लढत आहे. एक ते देशभक्त आहे जे महामारीच्या काळातही कर्मनिष्ठ राहतात, कर्तव्यनिष्ठ राहतात. मग विद्यार्थी मित्रांनो, यात आपला उल्लेख का नाही? आपण कुठं कमी पडतोय? जरा आपल्या व्यक्तित्वावरून एक नजर टाकायला काय हरकत आहे? नाहीतर आपण देशभक्त म्हणून स्टेटसला आहोतच ना. मग जरा आपल्या मनातही देशभक्ती रुजवा, मनातही देशभक्ती फुलवा. कारण ज्या दिवशी या देशातील युवा पिढी सुसज्ज होईल, सज्ज होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ताक होईल. धन्यवाद.